सर्वांना जय लहुजी, जय भीम. मी नंदाताई लोखंडे, राज्य संयोजिका लहुजी क्रांती मोर्चा. पुरोगामी विचार मंच नाशिकच्या वतीनं आज फेसबुकला लाईव्ह येत आहे. माझा जो विषय आहे तो विषय असा आहे कि अण्णाभाऊंच्या ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है या मूल निवासी बहुजनांना संदेश. आज लॉकडाऊनचा जो काळ चालू आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सर्वजण असं म्हणलं जायचं की आम्ही सर्वजण पट्टीचे वक्ते होतो. पट्टीचे वक्ते म्हणजे परखडपणे बोलणारा. पट्टीचा वक्ता असे दोन अर्थ होतात पट्टीच्या वक्त्याचे. एक अर्थ असा असतो की परखडपणे बोलणारा, ज्याला कुठलीही तोड नसते, तो वक्ता. आणि दुसरा अर्थ पट्टीच्या वक्त्याचा असा होतो की पट्टीवर बसून बोलणारा. आम्ही लोक पट्टीवर बसून बोलणारे लोक नाहीत, पण या लॉकडाऊनमुळे आम्हाला खुर्चीचा वक्ता मात्र नक्कीच केलेला आहे. असो, आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. आणि त्याची आजची जी परिस्थिती आहे, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है, आणि अण्णाभाऊंनी ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है या विषयातून मूल निवासी बहुजन समाजाला काय संदेश दिलेला आहे ते आपण आज बघणार आहोत. खरं म्हणजे साथियो, 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊंनी एक देशव्यापी नारा दिला. हा जो देशव्यापी नारा होता तो नारा अशा पद्धतीने होता की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. म्हणजेच आम्हाला जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य नसून हे केवळ मुठभर ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांना मिळालेलं स्वातंत्र्य आहे. मुठभर लोकांना मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य ज्याला म्हणतात ज्याच्या काही समस्या नाहीत. पण आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्वातंत्र्य काय आहे? ज्या समाजाच्या कुठल्याही समस्या नसतात तो समाज स्वातंत्र्य असतो, आणि ज्या समाजाच्या समस्या असतात तो समाज मात्र गुलाम असतो. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर माझा आवाज मलाच येतोय. तर मूल निवासी बहुजन समाजाच्या खूप मोठ्या समस्या आहेत. याचाच अर्थ असा की आम्ही न्याय मिळवण्यासाठी झगडत आहोत, आणि न्याय मिळवण्यासाठी जर आम्ही झगडत असू तर नक्कीच आम्ही स्वातंत्र्य नाही, आम्ही गुलाम आहोत. आणि म्हणून या बहुजन समाजाच्या समस्या आहेत, आणि या बहुजन समाजाच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर बहुजन समाजाने एकत्र आलं पाहिजे. असं बोलू का? या बहुजन समाजाने एकत्र आलं पाहिजे. कशा पद्धतीने एकत्र आलं पाहिजे? तर आम्ही आमच्या जातीच्या ज्या चळवळी आहेत, या जातीच्या चळवळीतून बाहेर आलं पाहिजे. आणि जातीच्या चळवळीतून बाहेर येऊन आम्ही न्यायासाठी झटलं पाहिजे. आज आपण अण्णाभाऊंचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करत आहोत. हा जो जन्मशताब्दी महोत्सव आहे, या जन्मशताब्दी महोत्सवामध्ये
संपूर्ण महाराष्ट्रामधून एक मागणी येत आहे आणि ती मागणी अशी आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेतून मागणी येत आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे आणि आमदार खासदार मात्र अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणून शिफारस पत्र देत आहेत. मला एक म्हणायचं आहे की हे जे शिफारस पत्र आहेत, हे शिफारस पत्र हे आत्ताच का दिल्या जात आहेत, यापूर्वी का दिले नाही? याचाच अर्थ असा की समाजाने मागणी केली आणि समाजाने मागणी केल्यामुळे हे शिफारस पत्र मिळत आहेत. म्हणजे तुम्ही अण्णाभाऊंना शिफारस पत्र देत आहात की यांना मी ओळखतो आणि यांना आमदार निवासामध्ये राहू द्या. एक प्रकारे अशीच गोष्ट झाली. याचाच अर्थ असा की आम्ही आमच्या समाजाच्या जेव्हा समस्या मांडतो, बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या ज्या समस्या आहेत, बहुजन समाजाची अस्मिता अण्णाभाऊ आहेत आणि बहुजनातून मागणी झाली आणि म्हणून बहुजनातून मागणी झाल्यामुळं अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी रेटा धरत आहे. कदाचित विधिमंडळामध्ये हे मान्य पण होईल आणि हा प्रस्ताव विधिमंडळामध्ये मान्य झाल्यानंतर अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण मला एक म्हणायचंय की अण्णाभाऊंना भारतरत्न नव्हे, पण कमीत कमी आतापर्यंत काँग्रेस बीजेपीच्या शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार तरी द्यायला पाहिजे होता. पण हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा अण्णाभाऊंना देण्यात आला नाही. याचं कारण काय? तर आजच्या या समाजामध्ये, आजच्या या व्यवस्थेमध्ये जी जातीगत मानसिकता ठेवलेली आहे, या जातीगत मानसिकतेतून हे लोक विचार करतात. अण्णाभाऊंना यांनी जातीच्या खुराड्यामध्ये नेऊन बसवलं. अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत आणि जर हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक असतील तर या जागतिक कीर्तीच्या साहित्यकाला भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी समाजातून झाल्यानंतर आमदार खासदारांना पत्र लिहावं लागत आहे. साथियो, भारतरत्न काय, लुंग्या सुंग्यांना सुद्धा भारतरत्न मिळतो. कुणाचे तरी गाणी आपल्या गोड आवाजामध्ये गायचे आणि गोड आवाजामध्ये गाणी गायल्यानंतर ही गाणी समाजाला आवडली की समाज वाह करतो. एका मैदानामध्ये फक्त इकडून तिकडं चक्रा मारायच्या आणि चक्रा मारल्यानंतर पैसा कमवायचा, गाणी म्हणून पैसा कमवायचा, त्यांना देखील भारतरत्न मिळतो. मग हा जर भारतरत्न असा कुणालाही मिळत असेल तर अण्णाभाऊंना जर हा भारतरत्न मिळाला असेल तर त्यात काय फार मोठा आम्हाला वाटणार नाही. कारण अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत आणि अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे साहित्यिक असल्यामुळं अण्णाभाऊंना जर भारतरत्न देण्यासाठी आणि आता समाज 100व्या वर्षी मागणी करत आहे, जन्मशताब्दी महोत्सवामध्ये मागणी करत आहे, म्हणून तुम्ही अण्णाभाऊंना भारतरत्न द्या अशी मागणी करत आहात. बांधवांनो, याचाच अर्थ असा की जर हे सरकार आमचं असतं, ही व्यवस्था आमची असती, तर ह्या व्यवस्थेनं अण्णाभाऊंना कधीच भारतरत्न दिला असता. म्हणून अण्णाभाऊ जे म्हणतात की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, याचा प्रत्यय आम्हाला आज येतो. साथियो, या देशामध्ये आमची एक समस्या सुटत नाही तर कितीतरी समस्या आज आमच्या पुढे उभ्या राहत आहेत. आज समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये कितीतरी समस्या येत आहेत आणि ह्या जर समस्या आम्हाला मांडायच्या असतील, आम्हाला बघायच्या असतील तर आम्हाला त्या समस्यांचं एक विचार केला पाहिजे. सरकारनं अचानक लॉकडाऊन घोषित केलं आणि लोक आपल्या घरामध्ये अडकून राहिले. लोक आपल्या घरामध्ये अडकून राहिल्यानंतर या सरकारनं विचार केला नाही की हे जे लोक आहेत, या लोकांच्या खाण्याची काय व्यवस्था असेल, या लोकांच्या जेवणाची काय व्यवस्था असेल, या लोकांची परिस्थिती काय असेल. सरकारनं विचार केला की भांडवलदारानं पैसा कमवून ठेवलेला आहे, भांडवलदार उपाशी मरू शकत नाही, या देशामधला जो ब्राह्मणी व्यवस्था आहे ती उपाशी मरू शकत नाही. गरीब सामान्य जनतेचं काय असेल? ज्या सामान्य मजुराचं, ज्या गिरणी कामगाराचं, म्हणजे ज्या मजुराचं शोषण होत आहे, ज्या बहुजन समाजातल्या सामान्य माणसाचं शोषण होत आहे, त्या सामान्य माणसाच्या समस्या मांडण्याचं काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊंनी केलं.
आणि ह्या समस्या कशा सुटू शकतात याचं सोल्युशन सुद्धा अण्णाभाऊंनी दिलं. पण पप्पांना सांगा आवाज कमी करा. पण ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या सुटू शकत नाहीत. अण्णाभाऊंनी त्याचं सोल्युशन दिलं होतं. जर लॉकडाऊनच करायचं होतं तर शासनानं आधी सर्वसामान्य लोकांचा विचार करायला पाहिजे होता. पण सर्वसामान्य लोकांचा विचार केला गेला नाही. बांधवांनो, मला रामायणामधली एक कथा आठवते. त्या कथेमध्ये राम आणि रावणाचं युद्ध चालू असते. रावणाचं युद्ध चालू असताना राम काय करत असतो? काही सैनिक रामाचं मेल्या जाते, काही सैनिक रावणाचं सुद्धा मेल्या जाते. सगळीकडचं सैनिक मरत असते. रावणाचंही सैनिक मरत असते, रामाचंही सैनिक मरत असते. ते सैनिक मरत असताना कुणाला मात्र त्या सैनिकाचं काहीच वाटत नाही. आणि या सैनिकाचं काहीच वाटत नाही. पण ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागते आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो त्यावेळेस मात्र रामाला आठवण येते. रामाला काय आठवण येते की संजीवनी वनस्पती जी आहे, संजीवनी नावाची वनस्पती, ती संजीवनी नावाची वनस्पती आणली पाहिजे. मग संजीवनी वनस्पती जर आणायची असेल तर मग काय केलं पाहिजे? कुणीतरी हनुमान गेला पाहिजे, त्या पर्वतावर जाऊन ती संजीवनी वनस्पती घेऊन आलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा की कितीतरी सैनिक मारल्या गेलं, कितीतरी सैनिक मेलं, तरी त्या मेलेल्या सैनिक विचार मात्र कुणाचा केला गेला तर केवळ आणि केवळ लक्ष्मण हा रामाचा भाऊ होता म्हणून लक्ष्मणाचा विचार केला गेला. आजची परिस्थिती, कोरोनाच्या काळामधली परिस्थिती तशीच आहे. कितीतरी लोक, लाखो जनता आपल्या घरामध्ये उपाशी मेले. ज्या गिरणी कामगाराचं दुःख अण्णाभाऊंनी मांडलं होतं, ते गिरणी कामगार मुंबईमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये, संपूर्ण भारतातल्या मोठमोठ्या शहरामध्ये पोट भरण्यासाठी गेले होते. गिरण्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले, एसट्या बंद पडल्या, रेल्वे बंद पडल्या, सर्व वाहतूक सुविधा बंद पडल्या. करायचं काय? तर हे लोक आपल्या आपल्या गावाकडे पायी निघाले. हे पायी निघालेले लोक रस्त्यानं त्यांचे काय हाल होतात हे कुणीच पाहिलं नाही. ह्या लोकांना खायला मिळतं का हे कुणीच पाहिलं नाही. या लोकांजवळ छोटी छोटी लेकरं होती, आपली छोटी छोटी लेकरं मेली, कुणीच पाहिलं नाही. या लोकांजवळ असलेले वृद्ध माणसं मेली, घरापर्यंत पोहोचू शकले नाही. काही लोक ऍक्सिडेंट मध्ये मेले. उदाहरणार्थ करमाड आणि जालन्याच्या दरम्यान जो ऍक्सिडेंट झाला, उत्तर भारतामधले 16 मजूर तिथं जागेवर चिरडले गेले. म्हणजेच या सर्वसामान्य लोकांचा कुणीच विचार केला नाही. विचार कुणाचा केला गेला? ज्यांची लेकरं परदेशामध्ये होती, ज्या भांडवलदाराची लेकरं परदेशामध्ये होती, त्या भांडवलदाराच्या लेकरांचा विचार केला गेला आणि ती सगळीच्या सगळी लेकरं विमानानं भारतात आली. ती विमानानं भारतात आली, कोरोना सुद्धा घेऊन आली. म्हणजे चूक कोणाची आणि भोगावी कोणाला लागली? भारतात कोरोना सकट आलेल्या या लोकांचा मला अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरी मधला एक संदर्भ आठवतो. संदर्भ काय असतो? फकीरा कादंबरीमध्ये तापसरी नावाचा रोग येतो आणि हा जो तापसरी नावाचा रोग असतो, या तापसरी नावाच्या रोगानं माणसं मरत असतात. एकीकडे तापसरी नावाच्या रोगानं माणसं मरत असतात, घराबाहेर पडू शकत नाहीत म्हणून माणसं अन्ना वाचून सुद्धा मरत असतात, खायला अन्न मिळत नाही. मग अशा वेळेस फकीरा धान्याची लूट करून आणतो आणि अन्नाचा दाना प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे यासाठी फकीरा प्रयत्न करतो. मग हा अन्नाचा दाना फकीरा म्हणतो की अन्नाचा दाना प्रत्येकाला समान वाटा. काय या भारतामध्ये ही जी शासन व्यवस्था आहे, हे जे अण्णाभाऊंचं नाव घेणारे लोक आहेत, अण्णाभाऊंचं नाव घेणारी जे सरकार आहे, या अण्णाभाऊंचं नाव घेणाऱ्या सरकारनं फकीरा कादंबरी वाचली. फकीरामध्ये असलेल्या काही समस्या वाचल्या. 100% यांनी फकीरामध्ये असलेल्या काही समस्या वाचल्या नाहीत. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते, त्यांना लोकांनी मान्यता दिली होती. अण्णाभाऊ साठे साहित्याच्या माध्यमातून समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचले होते आणि समाज त्यांना मानतो म्हणून आज हे लोक अण्णाभाऊंना मानायला तयार होतात. साथियो, मला यातून एकच म्हणायचंय की भारतामध्ये कोरोना येण्यापूर्वी कोरोनाचा जर बंदोबस्त केला असता तर साहजिकच
कोरोनानं जेवढे लोक मेले त्यापेक्षा कितीतरी पटीनं लोक अन्न वाचून मेले, त्यांचे हाल हाल झाले म्हणून मेले. आणि त्यांचे हाल हाल झाल्यानंतर जर हे लोक मरत असतील तर 100% बहुसंख्याक लोकांचे जर हाल होत असतील आणि अल्पसंख्याक लोकांच्या जर तिजोरीमध्ये भर पडत असेल तर साहजिकच हे सरकार जे आहे हे बहुसंख्याक लोकांचं सरकार नाही, तर हे सरकार अल्पसंख्याक लोकांचं सरकार आहे. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊंनी हा इशारा आम्हाला 70 वर्षापूर्वी दिला होता. हा 70 वर्षापूर्वी दिलेला इशारा अण्णाभाऊंनी केवळ असा सहजच दिला नव्हता, कारण अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्य अण्णाभाऊंनी सांगितलं की मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत. मी कल्पनेचे पंख लावून म्हणजे कल्पना करून मनोरंजनासाठी साहित्य लिहू शकत नाही. तर मी आजूबाजूला जे वास्तव पाहतो, आजूबाजूला जी वास्तव परिस्थिती असते त्या परिस्थितीला पाहतो आणि त्या वास्तवातून मी लिहित असतो. आजची जर वास्तव परिस्थिती अशी बघितली तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून या व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोर नायक नायिका तयार केल्या. ह्या ज्या बंडखोर नायक नायिका आहेत त्या अण्णाभाऊंनी केवळ वाचून विसरून जाण्यासाठी तयार केल्या नाहीत, तर आपल्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा बदला त्या कसा घ्यायचा, त्या अन्यायाला प्रतिकार कसा करायचा हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सांगितले. याचाच अर्थ असा की अण्णाभाऊ केवळ साहित्य सम्राट नव्हते, अण्णाभाऊ केवळ साहित्यिक नव्हते, तर अण्णाभाऊ हे किंग मेकर होते. म्हणजे काय, तर अण्णाभाऊ हे नायक नायिका निर्माण करणारे होते. आणि त्यांनी समाजामध्ये दाखवून दिलं की नायक आणि नायिका समाजामध्ये जे अण्णाभाऊंनी नायक नायिका उभ्या केल्या त्या नायक नायिका समाजासाठी लढा देणाऱ्या आहेत. त्या नायक नायिका समाजाला न्याय देणाऱ्या आहेत. आणि म्हणून आज जी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे या लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी समाजाची मानसिकता नसताना हे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. आणि हे लॉकडाऊन घोषित केल्यामुळं समाजाची त्रेधा तिरपट उडाली. एवढंच नाही तर कोरोनाच्या आडून समाजामध्ये कितीतरी अन्याय झाले, कितीतरी अत्याचार झाले. अण्णाभाऊ म्हणतात 100 दिवस शेळी जगून 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगलं पाहिजे. याचाच अर्थ असा की 100 दिवस शेळीसारखं म्हणजे गुलामाचं जीवन जगल्यापेक्षा 1 दिवस आपण एकच दिवस जगलं पाहिजे, पण स्वतंत्र जगलं पाहिजे. बांधवांनो, लोक मुंबई सोडून, दिल्ली सोडून, पुणे सोडून, मोठमोठी शहरं सोडून गावाकडे परत आले. ते गावाकडे का परत आले? मुळात ते गावाकडे परत येण्यापूर्वी ते मोठमोठ्या शहरामध्ये कशासाठी गेले होते? तर गावामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होत नव्हता, गावामध्ये त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नव्हता, गावामध्ये त्यांच्या सोबत हे व्यवस्थेचे चटके जास्त बसत होते. तुम्ही म्हणाल व्यवस्थेचे चटके म्हणजे नेमकं काय? तर आज या देशामध्ये लोकशाही व्यवस्था असली तरी लोकशाही व्यवस्था असून सुद्धा या देशाची परिस्थिती अशी आहे की लोकशाही व्यवस्था असून सुद्धा या देशामध्ये गाव पातळीवर, ग्रामीण भागामध्ये जाती व्यवस्था चालते आणि लोकांना जाती व्यवस्थेचे खूप मोठे चटके बसतात. हे जे जाती व्यवस्थेचे चटके बसतात, हे जाती व्यवस्थेचे चटके शहरापेक्षा गाव पातळीवर जास्त बसतात. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी वयाच्या 11व्या वर्षी गाव सोडलं. मध्येच अण्णाभाऊंनी गाव सोडलं होतं, कारण जाती व्यवस्थेचे चटके शहरामध्ये बसत नाहीत. पण आता जे लोक शहरामध्ये पोटा पाण्यासाठी गेले होते त्या पोटा पाण्यासाठी जाणाऱ्या लोकांना शहर सोडून परत यावं लागत आहे. आणि शहर सोडून परत यावं लागत असल्यामुळे ह्या लोकांना आता गावामध्ये आल्यानंतर हे लोक काय करतील? त्यात कोरोनाचा उपयोग करून, कोरोनाचं नाव घेऊन या लोकांना लाथाडण्यात आलं म्हणजे यांना काय करावं लागलं? गावामध्ये आल्यानंतर गावात ह्या लोकांना कुणी गावात घेतलं नाही. गावामध्ये नवीन कोण आलं म्हणून त्या लोकांची नावं लिहून घेतल्या गेली, त्या लोकांना क्वारंटाईन केल्या गेलं, त्या लोकांना बंदिस्त ठेवल्या गेलं.
आणि जिथं ही लोक बंदिस्त राहिली त्या लोकांची तिथं मात्र कुठलीही सुविधा करण्यात आली नाही, त्यांना कुठल्याही सोयी सुविधा देण्यात आल्या नाही. आणि म्हणून परत एकदा असं वाटतं की ह्या कोरोनाच्या आडून फार मोठा जातीवाद तयार झाला. कोरोनाच्या काळामध्ये जातीवादाचे खूप मोठे प्रकरण समोर आले. कोल्हापूरची एक महिला आपल्या चिलापिलांसह लॉकडाऊन झालं म्हणून परभणी जिल्ह्यातल्या पाथरी गावामध्ये आली. पाथरी शहरामध्ये मातंग वस्तीतल्या लोकांनी तिला सहारा दिला आणि तिला सहारा दिल्यानंतर मातंग वस्तीतल्या लोकांनी तिला एक घर राहायला दिलं, तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. किती दिवस समाजाच्या भरोशावर जगायचं, समाजाकडून किती दिवस खायचं म्हणून त्या महिलेनं एक दिवस आपण कामाला गेलं पाहिजे म्हणून ती कामाला गेली. कामाला गेल्यानंतर तिची जी लहान 13 ते 14 वर्षाची मुलगी होती त्या 13 ते 14 वर्षाच्या मुलीला सुद्धा तिने कामाला पाठवलं की एकाच्या कमाईमध्ये भागणार नाही. मुलगी कामाला गेली आणि तिच्यावर ज्या मालकाच्या शेतामध्ये कामाला गेली त्या मालकाच्या मुलानं वाईट नजर ठेवली आणि त्या मुलीचा विनयभंग झाला. म्हणजेच लॉकडाऊनच्या आडून महिलांच्या आर्थिकतेचा सुद्धा फायदा घेण्यात आला. एवढंच नाही तर लॉकडाऊन होतं, मुलगा मुंबईकडून गावाकडे आला आणि गावामध्ये बरमुडा पॅन्ट घालून गेला. काल परवाचा प्रकार आहे. खवणे पिंपरी नावाचं गाव आहे त्या परभणी जिल्ह्यामधलंच. तर मुलगा बरमुडा पॅन्ट घालून गेला, तू शहरातून आलास, असले कपडे घालायला इथं जमत नाही म्हणून त्या मुलाला मारहाण झाली. रक्त निघेपर्यंत त्याच्या वडिलाला मारहाण झाली. एवढंच नाही तर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी गाडी का दिली म्हणून त्या गाडी चालकाला सुद्धा मारहाण झाली. एवढंच नाही तर तुमच्या महिला आता घरी राहिल्यात म्हणून त्या महिलांना देखील मारहाण झाली. याचाच अर्थ असा, जे लोक शोषित आहेत, जे लोक पीडित आहेत त्या लोकांना आजही न्याय मिळत नाही. जर आजही त्या लोकांना न्याय मिळत नसेल तर 100% अण्णाभाऊंनी 70 वर्षापूर्वी जो इशारा दिला होता, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, हा इशारा आम्हाला आजही खरा वाटतो. साथियो, आम्ही त्यांच्याकडे मागत आहोत जे लोक आम्हाला देऊ शकत नाहीत. ते लोक आम्हाला आमचं समजत नाहीत. सरकार काँग्रेसचं असेल नाही तर बीजेपीचं असेल, हे सरकार केवळ आमच्या मताचा विचार करतं, आमच्या जातीचे प्रतिनिधित्व उभं करतात. आम्हाला असं वाटत असतं हा नेता हा आमच्या जातीचा नेता आहे, हा आमचा प्रतिनिधी आहे, पण प्रत्यक्षामध्ये मात्र तो त्या पक्षाच्या दावणीला बांधलेला गुलाम आहे. तो त्याचीच बोली बोलतो. कुणाची बोली बोलतो? तो ज्या पक्षाचा मालक आहे त्या पक्षाचीच बोली बोलतो. तो प्रत्यक्षामध्ये मात्र समाजाची बोली बोलत नाही. म्हणजे नेते आमचे असले तरी हे नेते आमच्या समाजाचा आवाज होत नाहीत, समाजाच्या समस्या कुठेही मांडत नाहीत. आणि त्याच्यामुळची परिस्थिती अशी आहे की आजही अण्णाभाऊ जे म्हणतात की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. साथीओ, समाजामध्ये लॉकडाऊनच्या पूर्वी सुद्धा खूप अन्याय अत्याचार होत होते. हे जे अन्याय अत्याचार आहेत, हे अन्याय अत्याचार ज्या मानसिकतेतून होत होते ती मानसिकता म्हणजे ब्राह्मणी मानसिकता. ही ब्राह्मणी मानसिकता, ही ब्राह्मणाने निर्माण केलेली मानसिकता, उच्च नीचतेचा भेद. हा भेद कशा पद्धतीचा आहे? जाती व्यवस्थेची उतरण. 6743 जाती या देशामध्ये आहेत, पण कोणत्याही 2 जाती स्वतःला समान दर्जाच्या समजत नाहीत. प्रत्येक जात स्वतःला आपल्यापेक्षा एक जात वरची आहे तर एक जात खालची आहे असं समजते. आणि ही जी जातीची उतरण आहे, ही जातीची उतरण मुळात आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ही जातीची उतरण त्यांना उपयोगी पडते. साथियो, अण्णाभाऊ आपल्या साहित्यामध्ये म्हणतात, एक उदाहरण सांगतात. येसू नावाच्या कथेमध्ये अण्णाभाऊ सांगतात, आर तुरुंग लय भला, तिथं खायला बी भेटतंय, राहायला बी भेटतंय आणि हाताला काम बी भेटतंय. याचाच अर्थ असा की सर्वसामान्य निरपराध लोक तुरुंगामध्ये जात नाहीत, ते कायदा मोडत नाहीत, पण त्या लोकांच्या हाताला काम नाही, त्यांना राहायला घरं नाहीत. आज माणसं कशी राहत आहेत?
जास्तीत जास्त मातंग वस्तीचं जर आपण निरीक्षण केलं तर मातंग वस्ती ज्या भागामध्ये राहते, शहरामध्ये असो, गावखेड्यामध्ये असो, गावकुसामध्ये असो, कुठेही जाऊन बघा तर तिथं नाल्याच्या काठावर झोपडा आहे. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख होतो की नाल्याच्या काठावर झोपडा आहे. नाल्याच्या काठावर लेकरू झोपडीमध्ये भाकरीचा कुटका तोडत असते आणि नाल्यामध्ये डुक्कर नालीची उडत असते. याचाच अर्थ असा की साथियो, डुकराचं आणि माणसाचं जगणं या देशामध्ये समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे. डुकराचं आणि माणसाचं जगणं या देशामध्ये समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे. आणि अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये ह्याच लोकांचं विश्लेषण करून सांगितलं. जे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहतात, जे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात, जे लोक छपराच्या घरामध्ये राहतात आणि जे लोक अगदी उघड्यावर राहतात, रस्त्यावर राहतात, फुटपाथवर राहतात, त्या लोकांना हा देश आपला वाटत असतो. पण त्या देशातील जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मात्र त्या लोकांना आपलं समजत नाही. साथियो, अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं, आम्हाला बराच वेळ वाटतं की अण्णाभाऊंनी खूप चांगलं साहित्य लिहिलं. अण्णाभाऊंनी खूप चांगलं साहित्य लिहिलं. त्यांनी मनोरंजनासाठी साहित्य लिहिलं असेल. अण्णाभाऊंनी मनोरंजनासाठी साहित्य लिहिलं असतं तर अण्णाभाऊंनी माडीतल्या एखाद्या तरुणीचं वर्णन केलं असतं. मोठमोठ्या शहरामध्ये, मोठमोठ्या बंगल्यामध्ये, हायफाय सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचं वर्णन केलं असतं. त्यांनी आपल्या नायक आणि नायिका त्या लोकांना निवडलं असतं जे लोक समाजामध्ये प्रचलित आहेत, जे लोक समाजामध्ये मान्य आहेत. पण अण्णाभाऊंनी तशा नायक आणि नायिका उभ्या केल्या नाहीत. तर अण्णाभाऊंनी कोणत्या नायक आणि नायिका उभ्या केल्या? तर अण्णाभाऊंनी त्या नायक आणि नायिका उभ्या केल्या जे सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत, ज्यांना कुणी नायक सुद्धा म्हणणार नाही, आणि ज्यांना कुणी जे समाजामध्ये असे विशेष कुणाच्या लक्षात येत नाहीत, समाजामध्ये दुर्लक्षित लोक आहेत, अशा लोकांना त्यांनी मोठं केलं. तर त्यांनी जे साहित्य लिहिलं ते मनोरंजनासाठी साहित्य लिहिलं नाही, तर त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी साहित्य लिहिलेलं आहे. फक्त अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊ एक साहित्यिक होते म्हणून आपण त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहिलं नाही पाहिजे. तर अण्णाभाऊ साठे हे फार मोठे महान क्रांतिनायक होते. आजही अण्णाभाऊंचे विचार हे प्रासंगिक आहेत. कारण आजही बघा, अण्णाभाऊंनी जास्तीत जास्त महिलांच्या सन्मानार्थ साहित्य लिहिलं. या देशामध्ये अण्णाभाऊंनी अवंतिका नावाचं, अहंकार नावाच्या कादंबरीमध्ये अवंतिका नावाचं एक स्त्री नायिका दाखवली. ही जी अवंतिका नावाची स्त्री नायिका आहे, लग्नाच्या पहिल्या रात्री ती आपल्या नवऱ्याला, तू मला चिमटा का घेतलास, लग्नाच्या मांडवामध्ये तिचा नवरा तिला चिमटा घेतो आणि ती मान वर करते आणि मान वर केल्यानंतर त्याचे मित्र तिला बघून हसतात. हे तिला आवडत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की तिच्या डोक्यामध्ये नवऱ्याची गुलामी अण्णाभाऊ ठेवत नाहीत की दिल्या घरी सुखी राहिलं पाहिजे, जशी परिस्थिती आले तशा परिस्थितीला स्त्रीनं सामोरं गेलं पाहिजे, हे अगदी अण्णाभाऊ डोळ्यासमोर ठेवत नाहीत. तर अण्णाभाऊ कणखरपणे उभी राहणारी नायिका, ती नवऱ्याला सुद्धा जाब विचारणारी नायिका अण्णाभाऊंनी उभी केलेली आहे. वेळ प्रसंगी अण्णाभाऊंच्या साहित्यातली नायिका आपल्या कुटुंबासोबत सुद्धा विद्रोह करते, समाजासोबत विद्रोह करते. पण एवढं मात्र नक्की की अण्णाभाऊच्या साहित्यातील जी नायिका आहे ती आपलं चारित्र्य कधीच मोडत नाही, ती आपल्या चारित्र्याची कधीच तडजोड करत नाही. मग अण्णाभाऊंचं साहित्य हे मनोरंजनासाठी लिहिलं असतं तर अण्णाभाऊंनी नायिकेच्या चारित्र्याची सुद्धा उलथापालथ केली असती. अण्णाभाऊंचा स्त्रियांना सन्मान देण्याचा दृष्टिकोन होता. पण आज अण्णाभाऊंचं साहित्य समाजाच्या वाचनात जर आलं तर नक्कीच ते स्त्रियांना सन्मान देण्याचं काम करतील. आज लॉकडाऊनच्या काळामधली परिस्थिती अशी आहे की कितीतरी स्त्रियांवर अन्याय झाले. लॉकडाऊनच्या पूर्वी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरच्या अन्यायाची साखळीच निर्माण झाली होती. स्त्रियांच्या अंगावर ऍसिड टाकून तिला जाळणं काय,
स्त्रीला कापून तिच्या लेकरा बाळासहित विहिरीत टाकणं काय एवढंच नाही, तर 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुलीवर शिक्षकानं बलात्कार करणं सुद्धा काय, अशा प्रकारचे प्रसंग संबंध महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये तर पोट काळजाला पीळ देणारा प्रसंग उभा राहिला. ज्योती पासवान नावाची मुलगी आपल्या अपंग वडिलांना 1200 किलोमीटर पायी घेऊन जात होती. 1200 किलोमीटर पायी नव्हे तर सायकलवर घेऊन जात होती. तिनं आपल्या वडिलांना सायकलवर 1200 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत चालवत आपल्या गावापर्यंत गेली. ती ज्या गावामध्ये पोचली त्या गावानं तिच्यासोबत घात केला. ज्योती पासवान सायकलवर 1200 किलोमीटर पर्यंत गेली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये ही घटना पोचली. देशामध्येच नव्हे तर परदेशामध्ये पोचली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेची नोंद घेतली आणि त्यांनी सुद्धा ज्योती पासवानचं कौतुक केलं. पण ती ज्या गावामध्ये पोचली त्या गावातल्या लोकांनी मात्र तिला त्याच मानसिकतेतून पाहिलं, जी मानसिकता या समाजाची, या ब्राह्मणी व्यवस्थेनं निर्माण केलेली आहे. कोणती मानसिकता? स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. एवढंच नव्हे तर तिच्या जातीच्या मानसिकतेतून सुद्धा तिच्याकडे पाहण्यात आलं आणि त्या जातीच्या मानसिकतेतून पाहिल्यानंतर ह्या 14 वर्षाच्या लेकरावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. याचाच अर्थ असा की लॉकडाऊन कितीतरी लोकांच्या, आवाज येत नाही असं मेसेज आलाय, लॉकडाऊन कितीतरी लोकांच्या याच्यापर्यंत जीवाला सुद्धा घातक ठरलेला आहे. साथियो, अण्णाभाऊंनी जर पैसे कमावण्यासाठी साहित्य लिहिलं असतं, अण्णाभाऊंचं साहित्य जर पैसे कमावण्यासाठी असतं, तर नक्कीच अण्णाभाऊंच्या साहित्याला, अण्णाभाऊंचे जे वारसदार आहेत, अण्णाभाऊंच्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊच्या वारसदारांनी खोऱ्यानं पैसा उचलला असता. अण्णाभाऊंच्या वारसदारांनी खोऱ्यानं पैसा ओढला असता. पण अण्णाभाऊच्या वारसदारांनी खोऱ्यानं पैसा ओढला नाही, तर आजही ते लोक गरिबीमध्ये जीवन जगत आहेत. ते लोक साधारणपणे कष्ट करत आहेत, काबाड कष्ट करत आहेत आणि ते लोक आपलं जीवन जगत आहेत. तर अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य समाजाला जागृत करण्यासाठी लिहिलं. अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून कायम न्यायाची बाजू मांडतात. अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित समाजाची निर्मिती झाली पाहिजे यासाठी समाजाला एक संदेश देतात. आणि ते संदेश देत असताना अण्णाभाऊ फकीरा कादंबरीमधून मांडतात. तापसरीचा रोग होता, त्या रोगामध्ये जे धान्य वाटून आणलं, ते धान्य वाटत असताना अण्णाभाऊ म्हणतात, अन्नाचा दाना दाना प्रत्येकाच्या दुर्डीत समान गेला पाहिजे. अन्नाचा दाना दाना प्रत्येकाच्या दुर्डीत समान गेला पाहिजे. त्यानंतर अण्णाभाऊ असं देखील म्हणतात की एक एक दाना माणसाला एक एक काळापर्यंत जीवन जगविल, एक एक दिवस जगविल. याचाच अर्थ असा की अण्णाभाऊ म्हणतात की माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस जगलं पाहिजे. फकीराच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्याची एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. फकीरा कादंबरीमध्ये मातंग जातीला इंग्रज सरकारनं 2 वेळची हजेरी लावली होती. काय होती ती हजेरी? तर मातंग जातीला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि गुन्हेगार म्हणून घोषित केल्यानंतर 2 वेळची हजेरी दिली आणि 2 वेळच्या हजेरीमध्ये असं होतं की मातंग जातीच्या जे काही पुरुष असतील त्या पुरुषांनी चावडीमध्ये जाऊन हजेरी द्यायची. एकदा सकाळी चावडीमध्ये जाऊन हजेरी द्यायची, तर दुसऱ्यांदा ही हजेरी त्यांनी स्वतः गावच्या पाटलांनी गावामध्ये येऊन हजेरी घ्यायची, घरासमोर येऊन हजेरी घ्यायची आणि मातंग जातीच्या माणसानं घराच्या बाहेर येऊन हजेरी द्यायची. फकीरा या हजेरीला कंटाळला होता. अण्णाभाऊंनी लिहिलं की फकीरा ह्या कादंबरीला ह्या हजेरीला कंटाळला होता आणि हजेरीला कंटाळल्यानंतर फकीरानं एक दिवस विद्रोह करण्याचं ठरवलं. पाटील घराबाहेर हजेरी घ्यायला आल्यानंतर फकीरा आहे का म्हणून जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा आतूनच फकीरा म्हणाला, हो मी हजर आहे. तर पाटील म्हणाला, अशी बायकोच्या पुढ्यातली हजेरी बरी नव्ह.
आणि बायकोच्या पुढ्यातील हजेरी बरी नव हे ऐकून फकीराचा उद्रेक झाला. कारण गावामध्ये जोगिनीची यात्रा भरण्यासाठी फकीराच्या वडिलांनी खूप मोठं बलिदान दिलं होतं. आणि हे जे बलिदान पाहता फकीराच्या कुटुंबियाकडे संपूर्ण गाव आदरानं बघत होता. पण फकीराला पाटलानं मजबूर केलं आणि फकीरा घराच्या बाहेर आला. घराच्या बाहेर आल्यानंतर त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता पाटलाला मारलं. याचाच अर्थ असा की अण्णाभाऊ हा संदेश देतात की आम्ही अन्याय सहन करू नये, आम्ही न्यायाची बाजू घेतली पाहिजे आणि आम्ही स्वातंत्र्य जगलो पाहिजे, स्वातंत्र्यात जगलो पाहिजे. अण्णाभाऊने जे नायक नायिका आपल्या साहित्यातून उभे केले ते नायक नायिका कोणत्याही एका जातीचे नायक नायिका नव्हते. जसे की कुणी रामोशी होतं, मुस्लिम होतं, कैकाडी होतं, वडार होतं, ख्रिश्चन होतं. वेगवेगळ्या जातीचे नायक आणि नायिका होत्या. आणि ह्या ज्या नायक नायिका होत्या ह्या नायक नायिकांना उभं करत असताना अण्णाभाऊंनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित समाजाची निर्मिती होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे मांडलं होतं. आजची परिस्थिती जर आम्ही बघतो तर आज काय या देशामध्ये न्यायाची व्यवस्था निर्माण झाली आहे? न्यायाची व्यवस्था निर्माण झाली नाही, म्हणूनच आज आम्ही लोक न्यायासाठी लढत आहोत. न्यायासाठी लढत असताना आम्ही अशा पद्धतीनं लढत आहोत की आम्ही एक संघटन तयार करत आहोत. संघटन कुठलं तर मी, माझी जात आणि माझ्या जातीच्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष. साथियो, अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कधीच असं सांगितलं नाही की आपण एका जातीचं संघटन केलं पाहिजे. सिंगल ओळ लिहिलेली अण्णाभाऊंनी कुठं मला दाखवा की ते म्हणाले माझं साहित्य आणि जे साहित्य आहे ते केवळ मातंग जातीसाठी लिहिलेलं साहित्य आहे किंवा केवळ कुठल्याही एका जातीसाठी लिहिलेलं साहित्य आहे, असं मुळीच नाही. तर अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं होतं ते साहित्य संपूर्ण बहुजन समाजासाठी लिहिलं होतं. अण्णाभाऊंनी न्यायासाठी लढणारे नायक उभे केले. हे नायक उभे करत असताना अण्णाभाऊला ज्या प्रकारची व्यवस्था अपेक्षित होती, अण्णाभाऊंना ज्या प्रकारची व्यवस्था अपेक्षित होती त्या प्रकारची व्यवस्था आली पाहिजे यासाठी अण्णाभाऊंनी साहित्याचं लिखाण केलं होतं. आणि ही व्यवस्था निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे ते नायकाच्या आणि नायिकेच्या कर्तृत्वातून दाखवून दिलं होतं. म्हणून साथियो, अण्णाभाऊच्या कथेतील नायक जेव्हा स्त्रियांना सन्मान देतो, या व्यवस्थेनं तर आम्हाला सांगितलं की अण्णाभाऊच्या कथेतील नायक दरोडेखोर होता. फकीरा, सत्तू भोसला हे दरोडेखोर होते. पण हा सत्तू एक पाटील एका गर्भार स्त्रीला, गरोदर असलेल्या स्त्रीला माझ्या शेतातील भाजी चोरली, माझ्या शेतातील मला वाटतं वांगे किंवा असा काहीतरी भाजीपाला चोरला म्हणून तिला मारत असतो. आणि मारत असताना सत्तू भोसला बघतो आणि सत्तू भोसला त्या स्त्रीसाठी पाटलाशी कलागत घेतो, म्हणजे पाटलाशी वैर घेतो. हे पाटलाशी जेव्हा वैर घेत असतो सत्तू भोसला, त्यावेळेस सत्तू भोसला दरोडेखोर होत असतो. पण सत्तू भोसला प्रत्यक्षात कादंबरीमध्ये जरी दरोडेखोर दाखवलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो दरोडेखोर नसतो, तर तो एक नायक असतो. आणि अण्णाभाऊ तो समाजमान्य नायक असतो, समाजामध्ये त्याची किंमत असते आणि अण्णाभाऊ ते आपल्या साहित्यातून दाखवत असतात. साथियो, अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये असं दाखवलंय की ते जे नायक आहेत ते समानतेची वाटणी करणारे नायक आहेत. जसं की फकीरा समानतेची वाटणी करणारा होता. तो समानतेची वाटणी करत असताना प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नाचा दाना समान गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होता. पण अण्णाभाऊ जेव्हा म्हणतात की फकीरा विष्णुपंत कुलकर्णीकडे गेला होता आणि विष्णुपंत कुलकर्णींना फकीरा म्हणाला होता की मी आता पुढे काय केलं पाहिजे. इंग्रज सरकारनं छावणीमध्ये माझं कुटुंब, माझी आई, माझे आजोबा, माझी पत्नी आणि माझं कुटुंब छावणीमध्ये घेऊन गेलेले आहेत. विष्णुपंत कुलकर्णी नावाचं जे चरित्र अण्णाभाऊंनी उभं केलं
विष्णुपंत कुलकर्णी फकीरा त्यांना आदरास्थानी मानत होता. पण विष्णुपंत कुलकर्णीनं ज्या वेळेस फकीराला विचारलं होतं, कारण फकीरा ज्या वेळेस इंग्रज सरकारनं हे केलं होतं, इंग्रज सरकारनं असं घोषित केलं होतं की मांग ही दरोडेखोर जात आहे. मग मला त्यावेळेस असा एक प्रश्न पडतो की मांग ही दरोडेखोर जात आहे हे साता समुद्राच्या पलीकडून आलेल्या इंग्रजांना कसं कळलं? याचाच अर्थ असा की ह्या इंग्रजांचे दलाल या देशामध्ये तयार झाले होते आणि ह्या दलालांना ज्या ज्या जातीपासून या दलालांना त्रास होत होता त्या जातींना ह्या लोकांनी दरोडेखोर म्हणून घोषित केलं होतं. त्यापैकीच मातंग या जातीला दरोडेखोर म्हणून घोषित केलं. मग याचाच अर्थ असा, जर प्रांत अधिकाऱ्यानं जर हुकूम काढला होता फकीरा दरोडेखोर आहे, तर विष्णुपंत कुलकर्णीचं हे काम होतं की फकीरा दरोडेखोर नाही, फकीरा चांगला माणूस आहे. विष्णुपंत कुलकर्णी म्हणू शकत होता, फकीरा तू पळून जा आणि तुझ्या मागचं सगळं मी बघतो आणि जोपर्यंत तुला सरकार निर्दोष घोषित करत नाही तोपर्यंत तू घरी येऊ नको, तोपर्यंत तू गायब राहा, फरार राहा. पण विष्णुपंत कुलकर्णीनं हा सल्ला दिला नाही. तर विष्णुपंत कुलकर्णी उलट म्हणाला की त्याच्या लेकरा बाळासहित पकडून नेलेलं आहे, तर तू हजर झालं पाहिजे. अण्णाभाऊंनी ही मांडणी जी केली आहे ही चाणाक्ष लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. अण्णाभाऊंनी सरळ सरळ जरी हे दाखवलेलं नसलं, मागच्या वर्षी 1 ऑगस्टला मी वाटेगावमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी अण्णाभाऊंच्या कुटुंबियांना भेट दिली होती. मी फकीराच्या कुटुंबियांना भेट दिली होती आणि फकीराच्या घरी गेल्यानंतर फकीराच्या कुटुंबियांना मी विचारलं होतं की फकीराचं काय झालं, फकीराला फाशी देण्यात आली का? तर ते लोक म्हणाले की फकीराला फाशी देण्यात आली की नाही माहीत नाही, पण फकीरा हा माळावर मरून पडलेला आमच्या म्हणजे पूर्वजांना सापडला. म्हणजे याचाच अर्थ असा की फकीराला इंग्रजांनी सोडून दिलं होतं हे पण माहीत नाही. फकीराला जर इंग्रजांनी मारून टाकलं असतं तर त्याची नोंद कुठेतरी असती, त्याची कुठंच नोंद नाही की फकीराला इंग्रजांनी मारून टाकलं. फकीरा हा देशासाठी विद्रोही ठरला होता. फकीरा हा स्वातंत्र्य सैनिक झाला होता, पण फकीराला मात्र स्वातंत्र्य सैनिक ठरवलं नाही. आजही फकीराच्या वारसदाराला फकीरा हा स्वातंत्र्य सैनिक होता म्हणून काय सरकारनं कधी विचारणा केली, त्याच्या वारसदाराला काही योजना दिल्या, काही सोयी सवलती दिल्या, काहीच दिलं नाही. तर उलट फकीराचा अंत कसा झाला हे सुद्धा त्यांच्या वारसदाराला म्हणजे घरच्या लोकांना सुद्धा माहीत नाही आणि हे अण्णाभाऊंनी सुद्धा आपल्या कादंबरीमध्ये स्पष्ट केलेलं नाही. म्हणून साथियो, ह्या गोष्टी जर आम्ही बघितल्या, हे कादंबरीमधल्या हे जर आम्ही इशारे बघितले तर एक आमच्या लक्षात येते की अण्णाभाऊ म्हणतात की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे वाक्य स्पष्ट करत असताना मला आणखी एका कथेची आठवण येते. ती कथा अशी आहे की कोंबडी चोर रामू. एक कोंबडी चोर नावाचा रामू नावाचा एक मुलगा असतो आणि हा रामू नावाचा मुलगा रोज एक कोंबडी चोरत असतो आणि स्वतःची गुजराण करत असतो. हा रामू जेव्हा कोंबडी चोरतो आणि ती कोंबडी विकून तो स्वतःचं पोट भरत असतो, त्यावेळेस त्याला पोलीस भेटतात आणि पोलीस म्हणतात की तू आता चोरी करू नको, कारण चोरी जर केली तर तुला जेलमध्ये टाकावं लागेल. तेव्हा तो म्हणतो, जेलमध्ये जर माझे सर्वच प्रश्न सुटत असतील तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. एवढंच नाही तर त्याला जोशी मास्तर भेटतो आणि जोशी मास्तर भेटल्यानंतर जोशी मास्तर त्याला म्हणतो की अरे दामू, देशाला स्वातंत्र्य मिळाले, देश स्वातंत्र्य झालाय, तुला आणि मला स्वातंत्र्य मिळाले, तर चल हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तू हे जे कोंबड्या चोरण्याचं काम आहे हे कोंबड्या चोरण्याचं काम सोडून दे आणि चल तू आणि मी आता आपण सोबत बसून चहा पिऊ. मग चहा प्यायला एका हॉटेलामध्ये गेल्यानंतर त्यांना चहाचा एक कप येतो आणि तो जो चहाचा कप येतो त्या चहाच्या कपामध्ये एक कप
तुटलेल्या कानाचा कळकट असलेला असतो, कळकटलेला कप असतो. आणि दुसरा जो कप असतो तो कप असा असतो की तुटलेला स्वच्छ चकचकीत घासलेला कप असतो. म्हणजे याचाच अर्थ असा की दोन माणसासाठी दोन वेगवेगळे कप येतात. एक कप सवर्णाचा आणि एक कप अस्पर्श माणसाचा कप असतो. मग त्यावेळेस अण्णाभाऊ त्या आपल्या कादंबरीमध्ये त्या कथेमध्ये कोंबडीचोर रामू हा त्या मास्तरला प्रश्न विचारतो की मास्तर, तुम्ही म्हणालात की देशाला स्वातंत्र्य मिळाले. मग देशाला स्वातंत्र्य मिळाले, तुम्ही आम्ही बरोबरीत आहोत. मग नेमकं या दोन कपामधल्या कोणत्या कपाला स्वातंत्र्य मिळाले? तुमच्या कपाला स्वातंत्र्य मिळाले की माझ्या कपाला स्वातंत्र्य मिळाले? म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्ही स्वतंत्र झालात कारण तुम्हाला पांढरी स्वच्छ चकचकीत कपबशी आली. आम्ही तर आजही तुमच्यासारखी पांढरी स्वच्छ चकचकीत कपबशीमध्ये चहा पिऊ शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की अण्णाभाऊ म्हणतात या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून फायदा नाही, तर या देशामधला जो जातीवाद आहे हा जातीवाद नष्ट झाला पाहिजे. मग हा जातीवाद जर नष्ट झाला पाहिजे तर आम्ही आमच्या घराच्या कोंदणातून बाहेर आलं पाहिजे. आमच्या घराच्या चौकटीतून दारात आलं पाहिजे. आमचं घर कोणतं आहे? तर आमची जात हे आमचं घर आहे. आम्ही आमच्या जातीच्या चौकटीतून बाहेर आलं पाहिजे. आम्ही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जी तुमची आणि आमची असेल. पण बांधवांनो, ही जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, ही ब्राह्मणी व्यवस्था इथल्या मूलनिवासी बहुजन समाजामध्ये भांडण लावू इच्छिते आणि भांडण लावून एकमेकांच्या भांडणाचा फायदा घेऊ इच्छिते. आम्ही लोक खरा शत्रू सोडून देतो आणि आम्ही त्या लोकांशी भांडत बसतो जे आमचे शत्रू नाही. आम्ही गरीब का आहोत? आम्ही गरीब यामुळे आहोत की या ब्राह्मणी व्यवस्थेनं पिढ्यानपिढ्या आमचे हक्क आणि अधिकार नाकारले. मग आमचे जे हक्क अधिकार जर आम्हाला परत मिळवायचे असतील तर आम्ही सगळ्यांनी परत एकत्र आलं पाहिजे. कारण कुडाच्या घराच्या शेजारी जर दुसरंही कुडाचंच घर असेल, माझ्या कुडाच्या घराच्या शेजारी जर तुमचंही कुडाचंच घर असेल, तर साहजिकच माझं घर पेटलं तर त्याची धग तुमच्या घराला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एका कुडाच्या घराच्या शेजारचं एका कुडाचं घर जर पेटलं आणि ज्याचं दुसऱ्याचं कुडाचं घर असेल, त्या कुडाच्या घराच्या शेजाऱ्यानं दुसऱ्याचं कुडाचं घर वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा की जातीवादाचे चटके जर मला पोचले असतील तर मी मात्र पीडित जाती आहेत, त्या पीडित जातींना जे चटके पडत आहेत ते चटके मी कमी केले पाहिजेत. दुसऱ्यावर अन्याय झाला म्हणजे काहीच होणार नाही ही भावना आमच्यामध्ये नसली पाहिजे. साहजिकच गहू, हरभरा, तांदूळ हे जे धान्य असतं, हे धान्य जर जात्यामध्ये टाकण्याचं काम होत असेल आणि जात जर दळायचं काम करत असेल तर आधी गहू दळला जाईल पण दळल्या जाणारच आहे. नंतर ज्वारी दळल्या जाईल पण दळल्या जाणारच आहे. नंतर हरभरा दळल्या जाईल पण दळल्या जाणारच आहे. नंतर बाजरी दळल्या जाईल, दळल्या जाणारच आहे. याचाच अर्थ असा की हे जे धान्य आहे हे धान्य दळल्या जाणार आहे. एवढा मात्र नक्की की आज एकाचा नंबर आहे तर दुसऱ्याचा त्याच्यानंतर नंबर आहे. या देशामध्ये हे जे काय कायदे आहेत, हे जे सरकार बहुजनांच्या विरोधातले कायदे तयार करत आहे, ह्या कायद्यामध्ये प्रत्येक जात, प्रत्येक माणूस, मूलनिवासी बहुजन, सामान्य माणूस हा भरडल्या जाणार आहे. मग माझ्या आधी जर दुसरा कोणी भरडल्या गेला असेल तर तो भरडल्या गेला म्हणून माझा कधीच नंबर येणार नाही हा विचार करू नये. तर तो भरडल्या जात आहे तर त्याला सुद्धा वाचवण्याचं काम मी केलं पाहिजे, कारण त्याचा नंतर माझा नंबर येऊ शकतो. म्हणून यासाठी आम्ही आमच्या जातीच्या ज्या काही चौकटी आहेत त्या चौकटी फेकून दिल्या पाहिजे आणि त्या चौकटी फेकून दिल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा जाती अंताचा लढा उभा केला पाहिजे. साथियो, या देशामध्ये जोपर्यंत जाती अंताचा लढा यशस्वी होत नाही,
अण्णाभाऊंना अपेक्षित असलेला जाती अंताचा लढा यशस्वी होऊ शकत नाही तोपर्यंत अण्णाभाऊ म्हणतात ये आजादी झुटी है आणि देश की जनता भूकी है, म्हणजेच आम्ही तोपर्यंत गुलाम राहणार आहोत, तोपर्यंत आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य राहणार नाही, तोपर्यंत आम्ही या व्यवस्थेचे गुलाम राहणार आहोत. कारण या व्यवस्थेमध्ये केवळ महिला वर्ग गुलाम नाही, केवळ तरुण वर्ग गुलाम नाही, केवळ लहान मुलं गुलाम नाहीत. या व्यवस्थेमध्ये म्हाताऱ्यापासून तर बालकापर्यंत प्रत्येक जण गुलाम आहे. अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरं करत आहोत. अण्णाभाऊ साठे यांनी जास्तीत जास्त आपल्या व्यथा आणि वेदना कादंबरीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून मांडल्या. त्यांनी ते साहित्य लिहिलं जे साहित्य कामगारांना न्याय मिळवून देणारं होतं, मजुरांना न्याय मिळवून देणारं होतं, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देणारं आहे. पण ज्या मजुरांसाठी अण्णाभाऊंनी जास्तीत जास्त साहित्य लिहिलं तोच मजूर जास्तीत जास्त कोरोनाच्या पिरियडमध्ये, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घोळसल्या गेला. तोच मजूर जास्तीत जास्त उपाशी मेला. अगदी काल परवाची घटना आहे की परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुका आहे आणि या पालम तालुक्यामध्ये एक महिला पोलिसाला म्हणत होती की मला भाजीपाला विकायला जाऊ द्या, आणि पोलीस म्हणत होता लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे मी तुला बाहेर सोडणार नाही. अशा वेळेस तिनं कुटुंबासहित विष प्राशन केलं, लेकरा बाळासहित विष प्राशन केलं आणि पोलिसांनी सुद्धा काहीच केलं नाही. 1 ते 1.5 तासामध्ये तरफडून या महिलेनं जीव सोडला. याचाच अर्थ असा की ज्या मजुरासाठी अण्णाभाऊंना साहित्य लिहिलं, अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी महोत्सवामध्ये जन्मशताब्दी वर्षाच्या काळामध्ये जास्तीत जास्त मजूर लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण झालं. आणि हे शोषण जर थांबवायचं असेल तर या सरकारची आपण चाल ओळखली पाहिजे. कारण हे सरकार जे निर्णय घेत आहे ते सर्वसामान्य माणसाला धारेवर धरून निर्णय घेत आहे. ह्या सर्वसामान्य लोकांचा विचार करत नाही. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करता आली नाही, तर अंबानीच्या संपत्तीमध्ये मात्र जास्तीत जास्त भर पडलेला आहे. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर बदलायची असेल तर अण्णाभाऊ साठे आपल्या फकीरा कादंबरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करतात. अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. भीमराव म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का मला सांगून गेले? तर या देशामध्ये देशाची जी परिस्थिती आहे, या देशाची जी व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था जोपर्यंत मोडून पडणार नाही तोपर्यंत या देशामध्ये कुठलाही संघर्ष यशस्वी होणार नाही. जेव्हा या देशामधली जाती व्यवस्थेचे सर्वात मोठे चटके सर्वांना बसत आहेत, ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. ही जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन अण्णाभाऊंचं होणारं ब्राह्मणीकरण थांबवलं पाहिजे, लहुजींचं होणारं ब्राह्मणीकरण थांबवलं पाहिजे, आमच्या महापुरुषांच्या विचारांचं होणारं ब्राह्मणीकरण आणि विकृतीकरण थांबवलं पाहिजे. हे विकृतीकरण जर आम्हाला थांबवायचं असेल तर आम्ही एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आम्ही लढा दिला पाहिजे आणि लढा देऊन आम्ही संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही हे करणार नाही तोपर्यंत अण्णाभाऊ जे म्हणतात ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है, हे वाक्य कायम यशस्वी राहील, हे वाक्य कायम राहील. मग अण्णाभाऊंचं हे वाक्य जर आम्हाला अण्णाभाऊंनी दिलेला हा जो संदेश आहे, अण्णाभाऊंनी केलेली ही जी घोषणा आहे, या घोषणेनुसार अण्णाभाऊ आम्हाला सांगतात की आपण लढलं पाहिजे, आपण पेटलं पाहिजे. अण्णाभाऊ एकीकडे म्हणतात की मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही. मेलेलं मेंढरू म्हणजे कोण? तर हा जो मेंढरासारखा समाज आहे, हा मेंढरासारखा समाज हा मेलेला समाज आहे. याच्या ज्या भावना आहेत ह्या मृत झालेल्या आहेत. ह्या मृत झालेल्या भावनेला पेटवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो शाहीर करत असतो. शाहीर जेव्हा डफावर थाप देतो तेव्हा शाहीर डफावर थाप दिल्यानंतर जी ललकारी देतो त्या ललकारीतून समाजाला जागृत करण्याचं काम करतो. अण्णाभाऊंनी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. समाजाला जागृत करण्याचं काम करून अण्णाभाऊंनी संदेश दिला आणि हा संदेश आम्ही योग्य दिशेनं जाण्यासाठी दिलेला आहे. आम्हाला जर योग्य दिशेनं जायचं असेल तर या समाजामध्ये, या बहुजन समाजामध्ये आम्ही एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आम्ही
ही नवी व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. कारण एक साधी म्हण आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे. ती म्हण अशा पद्धतीनं आहे की शेजारणीनं जर आम्हाला गौरी दिली नाही तर आपण आपला उडवा बांधायचा असतो. आपण आपला उडवा बांधायचा असतो. म्हणजे काय करायचं असतं, शेजारणीनं गौरी दिली नाही, आपण आपला उडवा यासाठी बांधायचा असतो की आम्हाला त्या शेजारणीला गौरी मागायचं कधीच काम पडलं नाही पाहिजे. आणि म्हणून शेजारणीला जर गौरी मागायची नसेल तर आमची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ही सशक्त व्यवस्था इथं निर्माण झाली पाहिजे. ही सशक्त व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर अण्णाभाऊंनी जो दिलेला इशारा आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. त्यानंतर अण्णाभाऊ म्हणतात, मला लढा मान्य आहे पण रडगाणे मान्य नाही. तर आम्ही लढा दिला पाहिजे. आम्ही रडायचं सोडून दिलं पाहिजे. आम्हाला कोण नाही, आमच्यासाठी कोणी काही करत नाही असं म्हणल्यापेक्षा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्यासाठी म्हणजे सर्वांसाठी काहीतरी करण्याचं काम केलं पाहिजे. आणि हे काम जर करत असू, हा विचार जर समाजामध्ये पेरत असू, तर म्हटलं जातं की जो एका वर्षाची व्यवस्था करतो तो एका वर्षाची व्यवस्था करणारा माणूस फक्त धान्य पेरत असतो. जो 10 वर्षाची व्यवस्था करतो तो 10 वर्षाची किंवा त्यापेक्षा जास्त काळाची व्यवस्था करत असेल तर तो झाडं लावत असतो. पण जो पिढ्यानपिढ्याची व्यवस्था करत असतो तो माणूस मात्र विचार पेरत असतो. आपल्याला जर पिढ्यानपिढ्याची व्यवस्था करायची असेल तर आपल्याला विचार पेरणं आवश्यक आहे. आणि हा विचार जर पेरायचा असेल तर साहजिकच आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी, यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही विचारमंथन केलं पाहिजे. आणि विचारमंथन करून आम्ही एकमेकांना सोबत घेतलं पाहिजे, एकमेकांच्या हातात हात दिला पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं पाहिजे. हे अभिवादन करत असताना जर आम्ही आमची जातीगत मानसिकता सोडून जातीगत मानसिकतेच्या जर बाहेर येऊन आम्ही अभिवादन करत असू तर नक्कीच ही ब्राह्मणी जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही, एवढाच संदेश या प्रसंगी देऊ इच्छिते. आणि ते पुरोगामी विचार मंच माननीय सतीश गवारे सर आणि त्यांची जी टीम आहे यांनी मला जे बोलण्यासाठी आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे आणि पुरोगामी विचार आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम, जय मूल निवासी.